नमस्कार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या गुरुवारी शहराच्या भोसरी, कासारवाडी, निगडी आदी भागात पाणीपुरवठा बंद असणार. MIDCच्या जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार असल्याने उद्या गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा खालील भागात बंद राहणार आहे. पिंपरी चिंचवड, भोसरी, देहू रोड, कासारवाडी, निगडी, CAME, दिघी, कॅन्टोन्मेंट बोर्ड या परिसरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन MIDCच्या वतीने करण्यात आले आहे. वाहतुकीचे नियम आता पाळावेच लागणार. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सरसावले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मागील मे महिन्यात तब्बल 5 लाख वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याद्वारे 7.25 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. वाहतूक विभागाच्या आजपर्यंतच्या इतिहासात एका महिन्यातील ही सर्वाधिक दंड रक्कम आहे. सिग्नल जम्पिंग, नंबर प्लेटमध्ये बदल आणि मोबाईलवर बोलणं हे विशेषतः दुचाकी वाहन चालकांना महागात पडलंय. त्याचबरोबर नो पार्किंग, वाहतुकीस अडथळा, बस, रिक्षा आदींवर कारवाईतून वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांना योग्य तो संदेश दिला आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी नियमांचं पालन करून दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाई टाळावी असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे. भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने पिंपरीतील तरुणाचा मृत्यू. भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सांगवी येथील मनोहर पर्रीकर अंडरपास परिसरात ही घटना काल घडली. अमन शेख वय 22 राहणार वल्लभनगर पिंपरी असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. शहरातील हातभट्ट्यांविरोधातील धडक मोहीम कायम. आतापर्यंत 11 ठिकाणी कारवाया. दापोडीतील विषारू दारू कांडानंतर अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकी विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहीम 4थ्या दिवशी कायम राहिली. शहरातील विविध भागात काल धडक कारवाई करत पोलिसांनी 2,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. नोकरीचे आमिष दाखवून 11 लाखांची फसवणूक. नोकरी आणि प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून 11 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडीत उघडीस आलाय. सौरभ राजन नायर वय 25 राहणार देवरोड यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिनटेक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील हर्षल ठाकरे, धोविल पारेख, सोमनाथ सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि Instagram चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.